पोद्दार शाळेची मी मागच्या आठवड्यात जे बातमी टाकली की बा जे वेगळी शाळेची गाडी होती स्कूल व्हॅन ते पुलाच्या पाणी क्रॉस झाला. ते गोष्ट एकदम दुर्दैवी होती. महाराष्ट्रात ते गोष्ट वाऱ्यासारखी पसरल्याच्यानं साऱ्या जिकडे मोठ्या मोठ्या चॅनलवर त्या बातमी झाली आहे. त्याच्यानंतर यांनी माझ्यावर एक आरोप केला की मी 7 लाख रुपये मागितले. 7 लाख रुपयाचं मी क्लिअरिफिकेशन दिलं की बा काय काय विषय आहे काय काय नाही. पण काय झालं की जशा जशा मी पोद्दारच्या बातम्या टाकत गेलो तशा तशा मला आणखीन आणखीन बातम्या येत गेल्या भेटत गेल्या. लोकांनी त्याच्या अडचणी सांगितल्या. ह्या अडचणी सांगितल्यावर मी एकदम हतबल झालो आहे की बा अरे बापरे एवढं मोठं काही येऊ शकते काय. मग काही आता मी सांगितलं की काल परवा मी व्हिडिओ टाकतो पण पोळ्या गिया होता. कालच्या एक मागे कार्यक्रम होता म्हणजे मारबतचे कार्यक्रम लोक बोलावतात दहीहंडे होते आपल्या राज पाटील साहेबांची म्हणजे त्यात थोडस व्यस्तता असल्यानं अजून कर आली. पण मी 3 लोकांचे नावं या शाळाच्या जे लोक आहेत त्याच्यासोबत शेअर केली. या 3 लोकांना तुम्ही या ठिकाणी बदली करा. मी काळा म्हणत नाही. त्याची या ठिकाणून बदली करा म्हणजे ते सोपी जाईल. नाही तर येणाऱ्या मंगळवारी म्हणजे आजचा दिवस मी आता रविवारच दिलता पण मला काही जण चांगल्या लोकांचे फोन आले की नाही एक काम करा म्हणे रविवार दिवस का सुट्टीचा असते म्हणे साऱ्या इकडे सुट्टी असते म्हणून आपल्या सुट्टी असते ना त्याची कर साजरी करून द्या. त्यानं त्याची कर साजरी केली की मंगळवार दिवशी सकाळचा सोमवार आहे ना तो त्याला एक दिवस स्वतः असा फ्रेश भेटणार आहे की बाबा या दिवशी आपण विचार करा. त्या 3 लोकांची बदली करा. मी म्हणतो म्हणून दबावाखाली बदली करू नका. हे तुमच्या शाळेचा फायदा आहे. त्या याच्या जर बदल्या जर तुम्ही केले नाही तर तुमच्या शाळेचा फायदा. मी ब्लॅकमेल करत नाही. मी जर ब्लॅकमेलचा माझा काही विषय असता तर मला लय जणांचे निरोप आले की बाबा शांत बसा आपण काहीतरी याच्यावर मध्यंतरी तोडगा काढू. पण मी त्या कोण्याच गोष्टीसाठी तयार नाही. मला ते पाहिजेच नाही. कारण युगोचा विषय झाला पण नंतर युगोपेक्षाही मोठा जो प्रश्न आहे की तो निर्माण झाला. युगो काय माणसाला घातक असते. एखाद्यानं जर नाही एखाद्या गोष्टीचा युगो धरून ठेवला तो कोणीही माणसासाठी कोणीही माणसानं जर एखाद्या गोष्टीचा युगो जर धरून ठेवला तो त्याला घातक असते. तो मलाही घातक असता. म्हणून तो युगो मी सोडून गेला. पण त्या युगोच्या पलीकडचा एक प्रश्न आणि काही समस्या महापुढे आल्या. त्या समस्या एवढ्या खतरनाक आहेत की समजा जर मंगळवारी तो जर व्हिडिओ पडला हे पाठीमागे जे पोद्दार शाळा दिसते ना या शाळेचं काय होईल आणि याले सर्वस्वी जबाबदार हे पोद्दार शाळा राहील. मी एकदम शांत संयमी आजोबा आणि मला त्या दिवशी काही जणांनी फोन केला की बाबा तुम्ही त्या दिवशी आले म्हणे त्या दिवशी आणि तुम्ही काय केलं म्हणे की ते पालक वर्ग घाबरला काही विद्यार्थी घाबरले. ते जर पालकाची काही मी तर काही जाणून बुजून योगा आयोगानं सुट्टी झाल्यावर आलो. पण मी आज असं म्हटलं की मी चला कोणीच शाळेत नाही. त्याच्यानं मी एकांतात या ठिकाणी येऊन बातमी करून आलो. मला काही जण सांगितलं की बाबा प्रवीण भाऊ तुम्ही ज्या पद्धतीनं हे करून आले हे तुमच्यासाठी घातक आहे. सत्याची म्हणजे बाजू राखता असे कितीतरी अशा घटना होऊन बसल्यात. त्या घटनेची मलाही जाणीव आहे. विशेष म्हणजे मंगळवारी जे बातमी पडेल त्या बातमीचा काय सोक्षमोक्ष लागेल की एवढं भयानक प्रकरण आहे की ते बातमी पडल्यावर या पोद्दार शाळेचा काय होईल. म्हणजे मी तर हे परतवाडा सोडा नाव परतवाडा आपलं लहान चुकलं गाव आहे. पण या परतवाड्याच्या पलीकडेही पुऱ्या महाराष्ट्रभर आणि त्याला जर मध्ये काही अजून प्रयत्न चालू आहे मोठ्या चॅनल सोबत बोलणं ते दोघं जणही मंगळवारीच्या तेच बातमी जवळपास मास टाइमले ब्रॉडकास्ट करतील. तर या टाइमले पुऱ्या भारतभर पोद्दार शाळेची जे नावाची प्रसिद्धी होईल मी बदनामी नाही म्हणून आलो जे प्रसिद्धी होईल ते कोणीच रोखू शकणार नाही. एका छोट्याशा गोष्टीच्या ना एवढ्या मोठ्या पोद्दार असणारा ब्रँड हे ब्रँड या ब्रँडले कलंक लागेल. मी या ठिकाणी शिकणाऱ्या पालकाचे जे लेकर आहेत याच्याही भवितव्याचा विचार करून आलो की म्या ह्या तितंबा केला आणि त्याच्या लेकरावर त्याच्यावर भवितव्यावर त्याला काही फरक पडत नाही. या शाळेत शिकणारे जवळपास सारे याचे जे लेकर आहेत हे सारे करोडपत्याचेच लेकर आहेत. त्याच्यानंतर इथून दुसऱ्या ठिकाणी ते काहीतरी पर्याय करतील आणि प्रशासनाला ते काम करावं लागेल की या ठिकाणून लेकरं कोणा ठिकाणी ऍडजस्ट करायचे. एवढी मोठी भीषण परिस्थिती पोद्दार शाळेवर मंगळवार दिवशी. मी अजूनही सांगतो की हा व्हिडिओ टाकून मी त्याला ब्लॅकमेल करून नाही राहिलो. मी हा व्हिडिओ की लोकांना माहित झालं पाहिजे की यार व्हिडिओ कोण नाही टाकला. तर मी मध्यंतरी याच्या काही लोकांसोबत प्रत्यक्ष भेटलो. मी प्रत्यक्ष भेटून द्यायला सांगितलं की बाबा तुमच्या शाळेतले 3 लोक मी ते 3 लोकांचे नावं या चॅनलच्या माध्यमातून उघडे करत नाही आपल्या चॅनल गावरान 90च्या माध्यमातून. कारण त्या 3 लोकांच्या नावं त्याला मी ऑलरेडी सांगितले आहे. मग काही जणांचं कामच असते. आता मी ज्या पद्धतीनं काम करतो काही जणांनी म्हटलं की बाबा सेटलमेंट केली पैशाचा रुपयाचाही विषय महापर्यंत तरी आला नाही. पण मी बातमी टाकू नये याच्यासाठी त्यानं
मोठ्या प्रमाणात पैशाचं बऱ्यापैकी तडजोड केली असेल याची मला फुल गॅरंटी आहे. विशेष म्हणजे मंगळवारच्या बातमीत हे गोष्ट मी अजून क्लिअर करतो. मंगळवारच्या बातमीत परतवाड्यातल्या एका मोठ्या पत्रकाराचंही नाव येणार आहे. म्हणजे त्या पत्रकाराचे या शाळेचे इतके संबंध गोळ आहेत. हे लोक सांगतात की फार गोळ आहेत, म्हणजे त्याच्या लय जणांसोबत गोळ आहेत, माझ्या संबंध आता लय जणांसोबत गोळ आहेत. पण ज्या पद्धतीचा मला पुरावा त्यातून प्राप्त झाला आहे, तर त्याच्यानं त्या पत्रकाराचं नाव बी त्या मंगळवारच्या बातमीत मी जाहीर करणार आहोत. आता या बातमीची तीव्रता एवढी मोठी वाढली भाऊ, की मी पहिलं डबलही क्लिअर करतो की इगो हा माणसाला कधी घातक असतो. त्या इगोच्या पलीकडचं काहीतरी तुमच्याजवळ शब्द असेल तर त्या शब्दाला मी 3 लोक, पोद्दार शाळेचे 3 लोक, या 3 लोकांची त्याने या ठिकाणून बदली करा. मी तुमच्यावर दबाव नाही टाकून आलो, तुम्ही करा नका करू, पण तुम्ही जर त्या 3 लोकांची बदली केली नाही तर त्या बदली जर तुम्ही केली नाही याचा परिणाम काय होऊ शकते हे तुम्हाला मंगळवारच्या बातमीत एकदम संतापजनक प्रकार तो लवकरच माहीत होणार आहे. त्याच्यानं मी प्रशासनाला विनंती करतो, म्हणजे या शाळा प्रशासनाला विनंती करतो की तुम्ही मंगळवारी म्हणजे सोमवारचा उद्या सकाळचा दिवस तुमचा पुराच्या पुरा आज कर आहे, करीचा पुराच्या पुरा आनंद घ्या आणि सकाळ हे बातमी सांगा. किंवा मला नका बोलू, मी ऍज अ मीडिया मध्ये बोलवू नका. तुमचे ज्याच्यासोबत गोड संबंध आहेत त्या गोड लोकांना सांगा की बा हे 3 लोकांचे नावं आम्ही या ठिकाणी याची बदली केली. मला कोणाच्या पोटावर पाय द्यायचा नाही, कोणाच्या भाकरवर आक्षेप घ्यायचा नाही. म्हणून मी या शाळेला नम्र विनंती करतो की 3 लोक मी त्यावेळी सांगितले आहेत, लय जण निरोप दिला आहे की तुम्ही त्या 3 लोकांची बदली करा, नाहीतर मंगळवारी मी काय करीन याचा काहीही तुम्ही विचारही करू शकत. आणि याला सर्वस्वी जबाबदारी पोद्दार शाळा राहील. आणि या बातमीतून पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाने मला काल जवळपास 3-4 अमरावतीतल्या येईल असं वाटत असेल की आपली बातमी याच्यावर पोलीस प्रशासन ही बारीक लक्ष ठेवून पोद्दारच्या याच्यावर, आणि तेही जवळपास म्हणजे माहीत झाला आहे की या प्रकरणाची तीव्रता किती खतरनाक. तर पोलीस प्रशासनाला विनंती करतो की मंगळवार दिवस आहे, मंगळवार दिवशी आपल्या एकूण काय या शाळेला सूचना केल्या जातात किंवा मायावर कारवाई केल्या जाते, माहवारी कारवाईचे तुम्ही म्हणजे या शाळेवालेले अधिकार आहे. प्रत्येकाला न्यायिक संविधानाचा अधिकार आहे, त्यानं त्याचा वापर करून मायावर तुम्ही कारवाई करू शकता. पण मंगळवारची येणारी बातमी येऊ नये मला असं वाटते. आणि या लोकांनी जर ऐकली 3 लोकांच्या जर बदल्या केल्या नाहीत तर येणाऱ्या कालखंडात किंवा मंगळवार नंतर होणाऱ्या प्रत्येक घटनेस हे पोद्दार शाळा जबाबदार राहील इतकं मात्र नक्की. आणि नो विषय, कोणताच सब्जेक्ट नाही, कोणतं सेटलमेंट नाही, फक्त 3 लोक इथून काढा आणि या साऱ्या प्रकरणावर पडदा पाडा. हे गावरान 90s म्हणणं आहे म्हटलं भाऊ. वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही, तुळशीशिवाय अंगणाला शोभा नाही. जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही, उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही, तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही. तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी. जय श्री कृष्णा फॅशन, सदर बाजार,